राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। राज्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 1 लाख रोजगार संधी देणाऱ्या प्रकल्पांना मान्यता। भुजबळ बनले मंत्री, मराठा संतप्त, अन्न आणि नागरी पुरवठा खात्यांची जबाबदारी मिळणार, जरांगे म्हणाल किंमत मोजावी लागणार। फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटात, शेतकरी कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू, काँग्रेसचा इशारा। फडणवीस यांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात आहे असा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे। ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये माझं लग्न करून द्या, ज्योती मल्होत्रांचं आणि हसनं सोबतचं व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाली। छगन भुजबळानंतर धनंजय मुंडेंना गळ्यातील लवकरच मंत्रिपदाची माळ मिळणार। छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे हे देखील काही दिवसातच मंत्रिमंडळामध्ये दिसतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे। माझ्या लेकराला न्याय द्या नाहीतर पोलीस स्टेशन समोर फुंकून घेईन, दिवटे प्रकरणातील आरोपी समाधान मुंडेच्या आईचा इशारा। बीद-सुरा नदी पात्र घेणार मोकळा श्वास, पुरुषेतील अतिक्रमण काढण्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन माळुक यांना निदर्शनामध्ये आणून दिली गंभीर बाब। अपघात विम्याचे शेकडो प्रस्ताव पडून आहे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना, जिल्ह्यातील 112 प्रकरणाला नाही निधी उपलब्ध। राज्यात कोरोना रुग्णांची संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली, 56 रुग्णांवर उपचार सुरू, आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याचं। केंद्रीय कृषी मंत्र्यांना जाणून घेतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना साधला शेतकऱ्यांशी संवाद। भुजबळांचं कमबॅक तर ओबीसींचं बळ वाटलं, धनंजय मुंडेंना सोडावे लागले मंत्रिपद, शेवटी भुजबळांनाच मिळाले। स्थानिकच्या निवडणुकीपूर्वी राजभवनातील एका शपथीने बदलले राजकीय समीकरण, धनंजय मुंडेंना घेऊन अजितदादा वर्षा बंगल्यावर। अजिंठा घाटामध्ये 2 ट्रकचा भीषण अपघात, छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा घाटात 2 ट्रकचा भीषण अपघात, एक ट्रक 200 फूट दरीमध्ये कोसळली। पीक कर्ज वितरण वेगाने करा, खरीप हंगामामधील 1,56,400 शेतकऱ्यांना 1,500 कोटी रुपयांचं पीक कर्ज वितरित करण्याचं उद्दिष्ट आहे, मात्र आज अखेर फक्त 110 कोटी 24 लाख रुपयांचंच पीक कर्ज वितरित झाले। 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीसह 1 लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता दिली। राज्यातील 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली, 1 लाख रोजगार निर्मिती होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शेतकऱ्यांनो 30 मे पूर्वी तातडीने हे काम करून घ्या अन्यथा पीएम किसानचा 20वा हप्ता मिळणार नाही। एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे कांदा चाळीत चढतोय, एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था आता झालेली आहे। यामुळे कांद्याच्या भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये असलेला कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहेत। संपावर जाणाऱ्या कायदेशीर कारवाई करू, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। शासनाने कृषी सहाय्यकामार्फत सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील अधिकारी कर्मचारी संपावर जाणार असतील तर त्यांच्यावर 100% कारवाई केली जाईल, माणिकराव कोकाटे। तालुक्यातील अवकाळीमुळे खोळंबली खरीप पेरणीपूर्वी मशागतीचे कामे, पेठ पालपाचोळा भिजल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त, राम भाजणी करण्यावर संकट। सिन्नर तालुक्यामध्ये अवकाळीमुळे शेती पिकांसह घरांचे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान, सिन्नर येथील कांदा, द्राक्ष, डाळिंब, कारल्याचा बागा झाल्या भुईसपाट, नुकसान भरपाईची केली शेतकऱ्यांनी मागणी। अवकाळीमुळे कांदा होतोय खराब, 700 ते 1100 रुपये दरातून उत्पादन खर्च निघेना, नाफेडने कांदा खरेदी सुरू करण्याची केली मागणी। बाजार समित्यामधील संचालकाच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक, वैयक्तिक कारणामुळे दिले राजीनामे, निवडणूक खर्चाचा भार संस्थेवर नको, नवीन मागणी। पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये बैठका आणि दौरा, सभापतीचे विशेष लक्ष, चोंडीतील मंत्रिमंडळाची बैठक ठरली ऐतिहासिक, विविध विकास कामांना गती मिळणार। खतांची मागणी पोहोचली 3.25 लाख टनावर, खरीप पेरणीच्या कृषी खात्यांना तयारी, 15 भरारी पथके केली तैनात। 3,214 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा, सांगोला तालुक्यातील उर्वरित 83,449 शेतकरी पीक विम्यापासून वंचितच। मागील वर्षीच्या खरीप हंगामातील 2024मध्ये सांगोला तालुक्यातील ₹1 पीक विमा उतरवलेल्या 86,333 पैकी अवघे 3,314 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत सुमारे 5,47,73,000 रुपये पीक विमाची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे। मात्र उर्वरित 83,449 शेतकरी मात्र पीक विम्यापासून अद्यापही वंचितच आहे। याबाबतची माहिती समजू शकली नाही।
मागील वर्षी सांगोला तालुक्यातील खरीप हंगाम सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शेती पिकांना फटका बसला होता। अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून त्यांचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या नियमानुसार त्यावेळी 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती दिली। त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधी नुकसानीची पडताळणी केली। त्यानंतर सांगोला तालुक्यातील सुमारे 86,663 शेतकऱ्यांना ₹1 भरून पीक विमा उतरवला होता। खरीप पीक कर्ज वाटपास विलंब, शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये। वाशिममधील खरीप हंगाम तोंडावर आला असताना पीक कर्ज वितरण्यास विलंब होत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणी सापडला आहेत। राष्ट्रीयकृत बँकांकडून अजूनही अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जाचं वाटप झालेलं नाही। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिबिल स्कोअर पाहता कामा नये असं स्पष्ट निर्देश दिलेले असताना देखील बँकेकडून अजूनही सिबिल आणि इतर जाचक निकष लावून पीक कर्ज वितरण्यास केले जात आहेत। सीड क्वालिटी सोयाबीन ओलांडला ₹5,000चा टप्पा, मिल क्वालिटी सोयाबीनचे दर मात्र काही वाढेना। नोंदणीसाठी आता नकाशा आवश्यक, रजिस्ट्रीचे प्रमाण घटले। बुलढाणा जिल्ह्यातील नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू, दस्त नोंदणी प्रक्रियेवर तात्पुरता परिणाम। शेतमजुराचे दर ₹100 वाढले, खरीपाच्या तोंडावर आर्थिक बोजा। शेतमजुरांना युनियन केल्यामुळे शेतकऱ्यांचं वाढावे लागले ₹100, खरीपात शेतकऱ्यांची अडचण। यंदाचा खरीपात देशी रासायनिक खतावर भर असणार, कृषी विभागाची तयारी सुरू, शेतकऱ्यांना मार्गदर्शन। शेतकऱ्यावर संकट, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच। मंगळवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस, कांदा पिकांचं प्रचंड नुकसान, कांद्याचे भाव घसरले। शेतात कांदा गोळा करून वाळायला ठेवला आणि अवकाळी वाहून गेला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बँकामुळे अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण, कर्ज थकल्यामुळे घर जप्त केल्याची नंदुरबार जिल्ह्यातील एकही घटना नाही। कोल्हापूरचे मंत्री लय भारी, आठवड्याला जिल्ह्यात वारी, नागरिकांसह कार्यकर्त्यांना नेहमीच असतात भेटण्यासाठी उपलब्ध। दूध विक्रेत्यांना जिल्हा बँकांच्या दरात केली निर्देशन, घोषणानंतर परिसर दणावला। गोकुळची संलग्न दूध विक्रेत्यांना दुधाचे पैसे ऑनलाईन भरण्याची सक्ती दूध संघाने केली आहे। त्या विरोधामध्ये मंगळवारी शहरातील दूध विक्रेत्यांना जिल्हा बँकांच्या मुख्य कार्यालयासमोर निर्देशन केले। यावेळी ऑनलाईन सक्ती रद्द करा या घोषणेचा परिसर दणावून टाकला। चिखली येथील तलाठी कार्यालयामध्ये 15 दिवसापासून बंद, शेतकरी विद्यार्थ्यांचे कामे अडले, अन्य तलाठ्यांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली। कृषी सहाय्यकांचा संप मिटाना, खरीप व्यवस्थापनावरील संकट काही हटेना, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात, त्या संपामुळे विविध कृषी योजनेचं कार्य ठप्प। जिल्हा बँकेने केले ₹175 कोटी पीक कर्ज वाटप, 25,253 शेतकऱ्यांना केली कर्जाची उचल, खरीपासाठी शेतकऱ्यांना आधार। गोंदिया तालुक्यातील खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 25,253 शेतकऱ्यांना आतापर्यंत ₹175,35,33,000 पीक कर्जाचं उचल गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून केली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी साथी ऑनलाईन नोंदणी नंतरच आता विकता येणार बियाणे, कंपन्यांसाठी आता बंधन असणार। धानाचे बोनस आणि निराधारांचे रखडलेल्या मागण्यासाठी महाविकास आघाडीचा एल्गार मोर्चा, तहसील कार्यालयासमोर आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन स्थगिती। दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांच्या आंदोलनाची दखल नाही, चर्चाच नाही तर आंदोलनाचं लोण पोहोचणार नागपूरमध्ये। शेतकरी संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू। परभणीमधील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा भरपाई तसेच सुधारित पीक विमा योजनेत ₹1 पीक विमा, नैसर्गिक आपत्ती आणि स्थानिक प्रतिकूल हवामान आणि पीक कारणीपूर्ण ट्रिगरचा समावेश करावा या मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। किती शेतकऱ्यांना घेतला नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार, उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनामध्ये वाढ, लोहरा तालुक्यातील 5 गावांची अभियानासाठी निवड। सेंद्रिय खताचे दर गगनाला भिडले, शेतकऱ्यांचा पेच पडला, शेणखतामुळे उत्पादकता वाढले, जमिनीचंही संरक्षण होणार। जिल्हाभरात अवकाळी पावसाचा कहर सुरूच, तर 10 दिवसामध्ये 8 जणांसह 87 जनावरांची दगावली। मंगळवारी पुन्हा अंबड, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे झोडपले, छोट्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात